नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आज चिकन करते, ते दाखवते. चिकन हे मॅरिनेशन करायला ठेवलं. ह्याच्यामध्ये 5 चमचे गरम मसाला. ह्या मसाल्यामध्ये आमच्या सगळे मसाले, टू झेड मसाले असतात. तो फक्त टाकला तरी चालतो. हळद, मीठ असं आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं लावून ठेवलं. आणि हे 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 कलेजी आहेत थोडीशी, तर ते पण मी तर त्याच्यातच टाकणार, पण त्या पटकन शिजतात ना, म्हणून ह्याला सेपरेट मॅरिनेशन केलं आहे. ते तोच गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ वगैरे असं सगळं लावून ठेवलं आहे. आता फोडणी देते. फोडणीला कांदा घातला आहे, कांदा आणि तमालपत्र घातलं आहे. तर आणि थोडंसं करा येण्यासाठी परत मसाला घालते. 2 चमचे मसाला घालते. आणि आता त्याच्यामध्ये हे चिकन घालते. छान ढवळून, जास्त ढवळायचं नाही, नाहीतर ते तुकडे तुकडे होतात. त्याच्यावर सरळ झाकणच ठेवते, म्हणजे त्या चिकनला जे पाणी सुटेल ना, त्या पाण्यामध्येच चिकन शिजणार. ऑलरेडी मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. चला तर मग झाल्यावर दाखवते. चिकनला जे पाणी सुटतं ना, ते पाणी परत सुकेपर्यंत ते शिजवायचं. ते पाणी सुकवायचं आणि जे चिकनचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये चिकन शिजून जातं. आणि ते झाल्यानंतर गरम पाणी थोडं ओतायचं आणि वाटण टाकायचं आणि कढ काढायचं. ते झालं. हे बघा, चिकन शिजलं आहे. आता हे कलेजे तेही त्याच्यात घालून घेते. जास्त ढवळणार नाही, कारण कलेजी मग कुस्करून जाईल ती. आणि हे पाणी आहे, त्या पाण्यातच चिकन शिजलं आहे. थोडंसं गरम पाणी हे करून मिक्स करणार. आता ह्याच्यामध्ये वाटण घालणार आणि झालं मग. वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. सुकं खोबरं, ओलं खोबरं भाजलं आहे, कांदा